माझ्या पाऱ्यावर. हल्ल्या ताटात शान कालवणारे कोण आवला नाही. आलाच कसा आहे तूवर पहारा देताय का झोपा काढताय. कोण आहे? संताजीराव कोण आहे हो? मुखवटा तर आपल्याच जातीचा दिसतोय. रांगात इशारे रागात भरले ते मुघली सल्तनतीचं. विवास तुमच्या जीवावर उठून इथवर आला. आम्ही येळेत आलो नसतो तर काय झालं असतं. धनाजीराव काही अघटित तर घडलं नाही ना? आपण सुखरूप आहात ना? आम्ही ठीक आहे. एवढ्या पाऱ्यात यो इथवर येतो म्हणजे हेच म्हणतोय आम्ही. यो हितवर आलाच कसा? अहो एवढं पहारा मोडून हातात शस्त्र घेऊन यो हितवर आला, त्याला कोणी पाहिलं नाही? हो संताजीराव, पहाऱ्यात कुठेही कसूर घडलेली नाही. हा आपलाच माणूस आहे आणि म्हणून तर त्याला कुठेही आडखाटी झाली नाही. नाहीतर हो शंकराजी, अहो आपला माणूस दुश्मनाच्या गोटात जातो, त्यांचा मारेकरी बनून हेतूवर येतो, यांच्यावर हल्ला करतो, तरी कोणाच्या लक्षात येत नाही. ही अवस्था आहे होय तुमची. हे बघा संताजीराव, धनाजीराव, आम्हाला तर वाटतं या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे. होय, षडयंत्रच आहे. अहो आज धनाजीरावांवर हल्ला झाला, उद्या राणी साहेबांवर होईल. ह्यो कारभार आहे होय तुमचा. हो संताजीराव, तुम्ही उठ सूट आमच्या कारभारावर का येतात? मग काय सन्मान करू होय तुमचा? हा, किंवा असं उजेड पाडल्याबद्दल? 4 दिवस आम्ही गडावर नाही तर ही अवस्था. म्हणजे संताजीराव, तुम्हाला असं वाटतं की गडावर आपण नसताना इथे गैरकारभार होतो? शंकराजी, उगा शब्दांचे खेळ खेळू नका आमच्या बरोबर. हाय हे मोरासमोर आहे, याचा विचार करा. म्हणजे पुण्यांदा असल्या घटना घडणार नाहीत आणि त्याच्या वाळा बसेल. राणी सब पावलांचं मेटकं मोडलं बघा. आता पुढं पाऊल उचलं ना. एवढ्यात थकली सगुणा? आताशी तर हा डोंगर उतरलोय, अजून तो पुढचा डोंगर चढायचा बाकी आहे. काय करू, कड मारायला लागलत पायात. मग त्या मुली तांदळाची पोती घेऊन इथून कशा चालत जात असतील? इथून अनवाणी जातात आणि त्या तिकडे डोंगरावर दगडोबा म्हणून देव आहे, त्याला अर्पण करतात. या बया, एवढ्या लांब? होय, जिथे तुझी माझी पावलं मध्येच थकून जातात, तिथे या पोरी एवढ्या ओझी घेऊन कसे काय चालत जातात कोणास ठाऊक. हासला कसला देव तो? तेच पाहायचंय आम्हाला. आणि त्याच्याकडे असं काय सामर्थ्य आहे की ज्याच्यामुळे मुलगाच जन्माला येतो, तेही जाणून घ्यायचंय आम्हाला. बाईचा माणूस पण नाकारणाऱ्या या साऱ्या प्रकाराला आळा घालायचा असेल तर तिथवर चालत जावंच लागेल. अरे देवा, आता एवढं लांब जायचं? आता काय, चला चला. एवढा आम्ही म्हणतोय सह्याद्रीचं कातळ टणक आहे, मग ही उंदरं आत घुसतेत कशी? हा, बारीक नजर ठेवा. कोणा बी संशय आला आम्हाच कळावं लागेल. या. जाधवराव,
नशीब बलवत्तर म्हणायचं, म्हणून तुम्ही आज आमच्या मोहर उभा आहेस. हो ना, तर काय बी होऊ शकलं असतं. या मस्ती काय ठाव नाही. अहो तुम्ही देवावानी धावून आलात आणि आमचा जीव वाचवला. अहो आम्ही कोण आहे जीव वाचवणार? हा, आई भावानीचीच कृपा म्हणायची की जिनं आम्हाला सुबुद्धी दिली आणि तुमच्या पातूर धाडलं. अहो म्हणून तर आम्ही काहीतरी करू शकलो. आई भावानी हायच पाठीवर. पण आता गाफील राहून नाही चालायचं. आम्ही शंकराजींशी बोललोय. सैन्याची साफसफाई करायलाच पाहिजे आपल्याला. अक्षय बरोबर बोलला असा बघा. लवकरात लवकर समद बयाजवार करून घेऊ बघा. बरं ते जाऊ दे. जिंजीची काय हाल हवा. राणी साहेब, राज कसं आहेत? धनाजीराव, हे औरंग्या नावाचं गिराण जो पातूर साम्राज्यात आहे तो पातूर कोणाच्याच जीवाला इसावा नाही. राणी साहेबांचं बी तसंच झालंय. त्यांच्या मागचा संघर्ष काय संपायचं नाव घेणं बघा. कसला संघर्ष? राज वतनदारी सुरू करायच्या विचारात आहे ती, आणि राणी साहेबांनी नेमका याच मुद्द्यावर त्यांच्याशी दावा मांडलेला आहे. अहो त्या काकुळतीनं त्यासनी सांगतायत की आपण असं नग करायला. आमासनी खात्री आहे धनाजीराव की राणी साहेब त्यांच्या यशाचा गड नक्की काबीज करतील. गुणाजी, कळतंय ना इकडे काय चाललंय? आकृतीच आहे समजा. पर खरंच देवाचं काही जागरूक. सगुणा, चुकूनही असा विचार मनात आणू नको. देवाबद्दल आपल्या मनात ही अशी भीती बसली की या धंदेवाईकांना असे पंख फुटतात. देव हा भीतीने नाही तर भक्तीने जाणून घ्यायचा विषय आहे. राणी साहेब, पटतंय बघा समजा. तुम्हाला माहितीये ना काय करायचंय? लक्षात आहे ना सारं? तुम्ही इथेच कुठेतरी दबा धरून बसा आणि आमच्या इशाऱ्याची वाट बघा. ताराबाई, ताराबाई कहाँ है ये ताराबाई? कोई खबर लेके आता है कि ताराबाई विशालगढ़ जा रही है. आधी अधूरी खबर. अब वो समंदर के राह से जा रही है या जंगल की राह से कुछ नहीं पता. हुजूर, हमने पूरा इलाका छान मारा. जंगल से लेके समंदर तक सभी जगह अपने लोगों को तैनात किया, मगर वो ताराबाई तो क्या, उसके दामन की हवा तक नहीं आई. खिलवाड़ कर रही है वो हमारे साथ. बहुत बुरा हश्र होगा ताराबाई. हुजूर, ये खबर हमारे किसी जासूस ने दी है. पता करो कौन है वो. से हम बख्शेंगे नहीं. और ये भी पता करो कि वो ताराबाई इस वक्त है कहां और क्या कर रही है. जी हुजूर. ताराबाई, हमारी शमशीर की लंबाई तूने देखी नहीं है. जो शमशीर दिल्ली से यहां आ सकती है वो तेरी गर्दन तक भी पहुंच सकती है.
चला. कारभारने व्यवस्थित पूजा कर. हा आपल्याला गुण आलाच पाहिजे. वय वय. काय तर म्हणित दगडोबा, हा कुठला देव आला मध्येच? दगडोबा, तू फक्त दगड आहेस हेच आम्हाला सिद्ध करायचंय. हा भोंदूगिरीचा शेंदूर ओरबाडला की तुझं खरं रूप लोकांसमोर येईल. बोला, कोण मुलगी आहे? आमच्या दोघातून कोण पोरगी असन? काय वाटतं तुम्हाला? हा, देवाची चेष्टा करतोस? गुण मिळायचा नाही. चुकलं 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 चुकलं. बरं महाराज, ही पोरगी आहे. ह्यांचा स्वभावच थोडा गमतोय आहे. तुम्ही ना का एवढं मनावर घेऊ. आम्ही समजा बायाजवार करू बघा. आमचं नवीनच लग्न झालंय. आम्हाला पोरगा झाला पाहिजे एवढी ती इच्छा आहे आमची. होणार, तुम्हाला मुलगाच होणार. वय महाराज, ह्योच आशीर्वाद पाहिजे बघा. नुसता आशीर्वादावर काम होत नाही. तांदूळ कुठे आहेत? आणतो की. आता फक्त दर्शन घ्यायला आलोय बघा. दर्शन बिर्शन काय नसते इथं. डोक्यावर तांदळाचं पोत घेऊन अनवाणी चालत यायचं, ते बी सलग 30 दिवस. मग बघा, 1 वर्षात दगडोबा गुण दावणार तुम्हाला. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत इथे तांदूळ वाहिले त्या सगळ्यांना मुलगाच झाला? सगळ्यासनी नाही, ज्यांची श्रद्धा गाढ होती त्यासनी मुलगाच झाला. ज्यांनी मला शंका धरली, या समजावर विश्वास ठेवला नाही, त्यांना हे समज करून बी मुलगीच झाली. पाहिल्यात कशी पळवा शोधून ठेवली आहे ते? यात खरं काहीच नाही. महाराज, आम्ही उद्यापासून येतो. अगदी महिनाभर सेवा करू. ठीक आहे, दगडोबा तुम्हाला नक्की पावल. चला. काय झालं राणी साहेब? हे वरवर दिसतंय तितकं साधं प्रकरण नाहीये. खूप खोल मुळं रुजली असावी त्या भानगडीची. शोध घ्यायला हवा. म्हणजे राणी सर, एखाद्या बाईच्या असुरक्षिततेला हात घातला की या लोकांचं फावतं आणि बाजार मांडतात या साऱ्याचा. हा सारा बाजारच आहे. मात्र खूप लोक गुंतली त्यात आणि खूप दूरवर पाळमुळ आहे त्याची. अरे ते आपल्याला कसं कळायचं? सुरुवात इकडूनच करायला हवी. या लोकांना थोडी जरब दाखवली तर खूप काही कळू शकेल. घ्यायचं का ताब्यात त्यासनी? नाही, लगेच नाही. मुद्दे मालाशिवाय चोर सापडणं फायद्याचं नाही. एकदा का धागा सापडू दे फक्त. मग ही वीण उसवायला फार वेळ लागणार नाही. त्या तिकडे पहा, इकडे नक्कीच काहीतरी आहे. चला बघूयात.
पाहिलं हा बाजार मांडला इकडे, याची श्रद्धा इथं लिलावात मांडली जाते. गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावून स्वार्थाचा धंदा मांडून बसलेत. हा खेळ आहे सारा. तर काहीही झालं तरी हा सारा खेळ उद्ध्वस्त करावाच लागेल. शहजादे, शहजादे काम बख्श, शहजादे, शहजादे काम बख्श. हुक्म जी. हम यहाँ शहजादे कामबख्श से मिलने आए थे. गुस्ताखी माफ हो, पर वो यहाँ नहीं है. यहाँ नहीं है? मतलब? जी वो सैर पे गए हैं. या अल्लाह, सियासत के कुछ संजीदा मामले होते हैं, लेकिन बरखुद्दार ठीक उसी समय पर सैर पर निकल जाते हैं. और इन्हें शहंशाह बनना है. खैर, जी हम शर्मिंदा हैं. जो कुछ हुआ उससे अब्बा हुजूर को जितनी ठेस पहुंची है उतनी गहरी चोट इन्हें भी पहुंची है. तो हमने ये जिद की कि सैर करके आए, हल्कापन महसूस होगा. जी आप हमें माफ नहीं करेंगी. हम सचमुच नादीम हैं. हमने गलत एहसास जगाए. हम कसूरबार हैं अब्बा हुजूर के. अब समझ नहीं आ रहा उनके सामने कैसे जाए. पर जी हम उनके सामने भी खता जिक्र करना चाहते हैं. अगर आपको सच में पछतावा है तो आपकी ओर से हम अब्बू जान से बात करेंगे. आप उसके बाद उन्हें मिल लेना. जी मुआफी और उस बूढ़े से चलो मांग भी लेंगे. सियासत में सब कुछ जायज है, पर हमारी अगली चाल का मोहरा तुम होगी जीनत. हम जानते हैं जब तक तुम यहाँ हो तब तक शहजादे काम बख्श बादशाह नहीं बन पाएंगे. इसीलिए तुम्हें यहाँ से भगाने का पूरा बंदोबस्त किया है हमने. बोला काय करावं तुमचं. सोडा आम्हाला, नाहीतर देवाचा कोप होईल. ते देव आणि आम्ही बघून घेऊ. भले त्याचा कोप झेलू, पण तुमची खांडोळी केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. अजूनही कबूल करा की या फसवेगिरीच्या बाजारामागे तुम्ही आहात. हो, आम्ही कबूल करतो. ए चुपे, आम्ही कुणाला बी फसवलं नाही. लोक आमच्याकडे गरजेपोटी येतात आणि आम्ही लोकांची गरज पुरी करतो. तुम्ही गरज पुरी करता. होय, तुम्ही गरज पुरी करता. आम्ही नाही, देव पुरी करतो. मग देवाच्या आणि त्यांच्यामध्ये तुमची दलाली कशाला. देवाशी आमचा थेट संबंध आहे. ठीक. देव जर तुमच्या इतक्या घरोब्याचा असेल ना, तर तुमच्या नरड्यावर आम्ही समशेर फिरवूनही तुम्हाला काहीही इजा होणार नाही. देव निश्चित वाचवेल तुम्हाला. तुम्ही असं काही पण करू शकत नाही. खामोश. अजूनही उर्मट जुबान तुझी. तुझ्याशी असे जापसाल करायची सुद्धा गरज नाही आम्हाला. मात्र तुला लगेच नाही मारणार. तुझ्यासोबत तुझे साथीदार, गावागावात फिरणारे तुझे दलाल आणि त्या निष्पाप पोरींचे नवरे सुद्धा तितकेच गुन्हेगार आहेत. शिक्षा तर सगळ्यांनाच व्हायला हवी, अगदी सगळ्यांना.